शुभ सकाळ सर्वांना. सुंदर दिवसाच्या अगदी मनापासून सुंदर अशा शुभेच्छा. आजची सकाळ मात्र लवकरच झालेली होती. 4:30ला उठून आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर छान असा स्वयंपाक बनवला. पिल्लूचा आणि आहुंचा टिफिन बनवला आणि माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तो आहे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारचा. तर आज मी कुठे जाण्यासाठी निघाले, तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यानंतर लगेचच लक्षात येणार आहे. सकाळची सुरुवात छान झाली, त्यानंतर प्रवासाला सुरुवात झाली आणि आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. आज खूप दिवसानंतरचं एक ठरवलेलं स्वप्न पूर्ण होणार होतं. म्हणजेच अगदी 2-3 वर्षापासून श्रावण महिना लागला की मनात यायचं, परंतु ते काही पूर्ण होत नव्हतं. आणि फायनली आज आम्ही फेरीला गेलो होतो मैत्रिणी मिळून. 4-5 जणी होतो आणि सकाळी लवकर आम्ही जवळपास 8:30ला पोहोचलो त्र्यंबकेश्वरमध्ये. आमची फेरीला सुरुवात झाली आणि सकाळचं हे सुंदर दृश्य म्हणजे अगदी मनाला आनंद देणारं अगदी सुंदर असं हे वातावरण होतं. सकाळची आमची सुरुवात तर छानच होती. म्हणजे फेरी म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जवळपास 7 ते 8 तासांचा वेळ लागतो. पूर्ण दिवसभरामध्ये अगदी हळूहळू चालत, सुरुवातीला बऱ्यापैकी जोरात चालत होतो, नंतर थोडा थोडा वेग कमी झाला आणि पाऊस वगैरे काही नव्हता, त्यामुळे मग चालायला एवढं काही वाटत नव्हतं. पहिलाच अनुभव असल्यामुळे थोडीशी एनर्जी होती. तर पुढे गेल्यानंतर जरा थोडासा विकनेस जाणवायला लागला आणि गरमी बऱ्यापैकी वाढलेली होती, ऊन देखील होतं. आणि पूर्ण रस्त्याने छोटे छोटे झरे, छोटे छोटे ओढे अगदी तुडुंब वाहत होते. म्हणजे तसा पाऊस एवढा नव्हता, 2-4 दिवसापासून कमीच आहे. नाशिकला पाऊस नसताना देखील त्र्यंबकेश्वरला मात्र पाऊस नेहमी चालूच असतो. छोटे छोटे झरे बघून अगदी मनाला प्रसन्न वाटत होतं. बराच वेळ चालल्यानंतर आम्हाला थोडासा थकवा जाणवायला लागला, तर म्हटलं चला 1 कप चहा घेऊया. आणि गरमी मात्र प्रचंड वाढलेली होती. 3 ते 4 तासामध्ये माझी पूर्णतः हालत खराब झाली आणि इतकी स्किन डॅमेज झाली होती, म्हणजे पूर्णतः टॅन झालेली आहे. आणि पित्ताचा त्रास मात्र माझा वाढलेला होता. डोकेदुखी बऱ्यापैकी जाणवत होती. चहा वगैरे घेतला आणि पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. हा मात्र प्रवास कठीणच होता, कारण गौतम ऋषींच्या डोंगरावरती पोहोचण्या अगोदरचं हे जे दृश्य आहे ना, तिथपर्यंत पोहोचायला एवढं काही जाणवत नाही, कारण बऱ्यापैकी सपाट भाग आहे आणि थोडासा चढ वगैरे आहे. परंतु इथं मात्र गेल्यानंतर प्रत्येकाची हालत खराबच होती. कितीही चालणारा व्यक्ती असू द्या किंवा नेहमी दरवर्षी जाणाऱ्या व्यक्ती देखील थकतातच, कारण हे दृश्य पाहता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल, अगदी उंचावरती आहे हे गौतम ऋषींचं मंदिर. आणि हा जो गौतम ऋषींचा भाग आहे म्हणजे मंदिराचा, तो मध्यावरती आहे. आणि तिथून पुन्हा दर्शन वगैरे घेतलं आम्ही. आणि दर्शनासाठी देखील इथं छोटंसं मंदिर आहे, परंतु बऱ्यापैकी गर्दी असते आणि आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण तिथं इतकी प्रचंड गर्दी, म्हणजे अगदी चेंगराचेंगरे होण्यासारखं वातावरण होतं. त्यानंतर आमची उतारतेला प्रवास चालू झाला. इथून देखील खूप जास्त लांब अलीकडे जे दिसतंय ना, तिथं गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि इकडे पलीकडे कोपऱ्यात जे दिसतंय ना, तिथं शंकराने जटा आपटलेलं आहे. ब्रह्मगिरीची फेरी आमची सकाळी 9ला चालू झाली आणि कुशावर्ताला आम्ही पोहोचलो 6 वाजता. तर आता दर्शन घ्यायचं आणि आमची फेरी पूर्ण झाली. तर आमचा काही नवस वगैरे असं काहीच नव्हतं, परंतु आम्हाला फेरी करायची होती, ती फेरी केली. आणि आज मनाला अतिशय छान वाटत होतं, परंतु पाय मात्र अगदी जाम झाले होते. तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा.